नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या इतिहासातील अनेक शूरवीरांच्या कथांबद्दल आपल्याला माहिती नाही आहे आणि त्यातही ज्या महिला वीरांगना आहेत त्यांच्याबद्दल तर आपल्याला कमीच माहिती आहे. वुमन एम्पॉवरमेंट वगैरे शब्द आपण आत्ता वापरतो, पण राणी कर्णावतीची सत्यकथा ऐकल्यावर आपल्या भारतातील स्त्रिया या किती शूर, वीर, बुद्धिमान, नेतृत्व करण्यात अग्रेसर होत्या, नुसत्या सबला नाही तर दुर्गा होत्या हे लक्षात येते. तर राणी कर्णावती ही उत्तराखंडमधील गढवाल राज्याच्या राजा महिपत शहाची पत्नी होती. राजा महिपत शहा अतिशय शूर होता. त्याच्या राज्याला लागून तिबेट आणि कुमाऊ प्रांताच्या सीमा होत्या. त्यांच्याबरोबर राजाचे कायम युद्ध होत असे. एकदा कुमाऊ लोकांशी लढताना राजा खूप जखमी झाला आणि त्यातच राजाचा मृत्यू झाला. महिपत शहानंतर महिपत शहाचा आणि राणी कर्णावतीचा मुलगा असलेला पृथ्वीपाद शहा याचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी त्याचे वय अवघे 7 वर्षाचे होते. त्यामुळे राणी कर्णावती राज्यकारभार पाहू लागली. आपल्या राज्यांच्या सीमेचे रक्षण करू लागली. इकडे दिल्लीत मुघल बादशाह शहाजहाला यथावकाशी बातमी समजली की गढवाल राज्याचा राज्यकारभार एक राणी पाहतीये. एक स्त्री राज्यकारभार पाहतीये म्हणजे हे राज्य आता आपल्याला नक्कीच जिंकता येईल असा विचार करून इसवी सन 1640मध्ये शहाजहानने एक मोठी सेना गढवालवर आक्रमण करण्यासाठी पाठवली. 1 लाखाचे सैन्य आणि त्यात 30,000 घोडेस्वार इतके मोठे सैन्य नजाबत खानाच्या आधिपत्याखाली गढवालवर चाल करून आले. गढवाल ताब्यात घेण्याबरोबरच हिमालयातील आजूबाजूचा प्रदेश पण ताब्यात घ्यायचा या मनसुब्याने शहाजहानने एवढे सैन्य पाठवले होते. राणी कर्णावतीला तिच्या गुप्तचरांनी मुघलांचे एवढे मोठे सैन्य चाल करून येत आहे ही बातमी येऊन सांगितली. राणीने मुघल सैन्याला राज्यात प्रवेश करू दिला. राणीच्या सैन्याने गनिमी काव्याने मुघल सैन्यावर हल्ला करून त्यांचे वारंवार नुकसानही केले. हिमालयातील डोंगर, दऱ्या, थंडी याची मुघल सैन्याला माहिती नव्हती. याचा फायदा राणीने घेतला. सैन्य डोंगरात आत आल्यावर राणी कर्णावतीने सैन्याचा मागे फिरण्याचा रस्ता बंद करून टाकला आणि समोरून राणीचे सैनिक, ज्यांना तिथली खडानखडा माहिती होती, ते हमले करून मुघल सैन्याचे जास्तीत जास्त नुकसान करत होते. थंडी, अन्नधान्याचा तुटवडा, सतत होणारे हमले यामुळे नजाबत खानाचे सैन्य जेरीस आले आणि अखेर नजाबत खानाने त्याची हार मान्य केली आणि तो राणीला शरण गेला. त्याने आपल्या सैन्याला सुखरूपपणे माघारी जाऊ देण्याची विनंती राणी कर्णावतीला केली. राणीने नजाबत खानाची ही विनंती मान्य केली, पण एका अटीवर. कोणती होती ती अट? तर मी सगळ्या मुघल सैन्याला परत जाऊ देईन, पण सगळ्यांची नाकं कापल्यावर. हो, सगळ्यांची नाकं कापल्यावर. केवढीही हिंमत एका स्त्रीची त्या काळी, जेव्हा आपला नवरा मृत्यू पावला असता, त्याच्यामागे सती जाण्याची प्रथा समाजात होती. नाकं कापण्यामागे एकच विचार होता की मला तुमचे मुघल आधिपत्य मान्य नाही, भले इतर राजे तुमचे मांडलिक झाले असले तरीही, आणि माझ्या राज्याकडे परत बघाल तर असाच अंजाम म्हणजे शेवट होईल हे नक्की. सगळ्या मुघल सैनिकांची नाके कापण्यात आली. अगदी नजाबत खानाचे पण नाक कापण्यात आले आणि मग सैन्याला परतीचा मार्ग उघडून दिला. मुघल सैन्य माघारी जाताना सुद्धा डोंगर दऱ्यात त्यांच्यावर राणीच्या सैन्याने हल्ले करून बरेचसे सैनिक मारून टाकले. आपला जीव वाचवत नजाबत खान आणि उरलेले सैनिक दिल्लीच्या रस्त्याला लागले. अत्यंत अपमानित आणि लज्जित झालेल्या नजाबत खानाने दिल्लीत पोहोचण्याआधीच विष पिऊन आत्महत्या केली. मुघल सैन्याचा हा अपमानास्पद इतिहास मुघलांनी आणि बादशहाने लपून ठेवला. त्याचा फार गवगवा होऊ दिला नाही. परंतु त्या काळी भारतात आलेल्या इटालियन यात्री निकोलाओ मनुची याने राणी कर्णावती आणि मुघलांची लढाई याबद्दल विस्तृतपणे लिहून ठेवले आहे. या प्रसंगानंतर कर्णावती राणीला लोक नाक काटणेवाली, नाककट्टी राणी म्हणजे नाक कापणारी राणी म्हणून ओळखू लागले. मुघल दरबारातील वृत्तांत असलेले मआसिर उल उमरा तसेच युरोपियन इतिहासकार टेवर्नियरने या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. या युद्धानंतर पुढे 19-20 वर्षे मुघलांनी गढवाल राज्याकडे बघितले पण नाही. त्यानंतर औरंगजेब गढवाल राज्यावर आक्रमण करतो, पण यावेळी तो गढवालच्या बाजूच्या कुमाऊ आणि इतर राजांची मदत लढाईत घेतो. तरीही कर्णावतीचा सुपुत्र असलेल्या पृथ्वीपाद शहाची गढवालमध्ये श्रीनगर ही राजधानी औरंगजेब जिंकू शकला नाही. मुघल सत्ता तिथे स्थापन करू शकला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गढवाल रियासत भारतात सामील करण्यात आली. तर अशा या नाककाटी कर्णावती राणीने समाजोपयोगी कामे पण खूप केली. गढवालमधील पांडव स्थापित बिनसर महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शेतीसाठी राजपूरचा कालवा तयार केला.
गढवालमध्ये छोटी छोटी आधुनिक गावं वसवली. बिनसर महादेवामुळे आपले राज्य सुरक्षित राहिले अशी राणी कर्णावतीची श्रद्धा होती. ते महादेवाचे मंदिर आज लोकांचे मोठे श्रद्धास्थान बनलेले आहे. तर आजची ही राणी कर्णावतीची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.